तर नदीवरती बघा प्रश्न कसे आलेले आहे, एक तर समजा नदीचा उगम विचारला जातोय, ठीक आहे, उगम ठिकाण, त्यानंतर त्या नदीची लांबी विचारली जाते, त्यानंतर ते समजा ठिकाण किंवा कुठलंही पर्वत किंवा डोंगररांग कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या शहरात किंवा कोणत्या उपरांगेतून उगम पावलं जातं ते विचारलं जातं, त्यासोबत लक्षात घ्या. त्यानंतर हे लांबी झालेलं आहे म्हणजे उगम ठिकाण किंवा पर्वत आलेलं आहे, त्यानंतर लांबी विचारलं जातं, त्यानंतर त्याची लांबी ही किलोमीटर मध्ये विचारलं जातं, लांबी किलोमीटर मध्ये आलेली, त्यानंतर त्याच नदीचा प्रवास विचारला जातं की प्रवास म्हणजेच त्यासोबत जिल्हे, ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यामधून आलेलं असतं ते विचारलं जातं, बरोबर. म्हणून लिहा त्यामध्ये की बघा प्रवास आणि जिल्हे, मग याच ठिकाणी हीच नदी जर समजा महाराष्ट्रातून उगम पावत असेल तर महाराष्ट्रातले जिल्हे, आणि जर समजा राज्यामधून जात असेल तर राज्य विचारलं जातं, बरोबर. हा एक. त्याचसोबत लक्षात ठेवा समजा काय झालं, उगम झालंय, लांबी झालं, प्रवास, शहरे विचारलं जातं की त्या नदीवरती किनाऱ्यावरती असणारे शहरे, बरोबर, हे विचारलं जातं. त्यासोबतच लक्षात ठेवा शहरानंतर तुम्हाला धरणं विचारलं जातं की एखाद्या नदीवरती असणारे धरण कोणतं आलेलं, बरोबर. धरणासोबत त्या जलाशयाला त्याला नाव देण्यात आलेलं आहे, जसं आपण म्हटलं की उजनी धरणाला नाव कोणतं देण्यात आलेलं आहे, यशवंत सागर, आताच लिहिलं आपण, बरोबर आहे. तर हेच नाव विचारलं जातं त्यासोबत. त्यासोबतच पुन्हा तुम्हाला काय विचारलं जातं, हा त्याच्या उपनद्या विचारल्या जातात, उपनदी आणि संगम, ठीक आहे, आणि त्याचंच ठिकाण, बरं. पुन्हा आठवतो कुठला मुद्दा, पुन्हा त्याचं तीर्थक्षेत्र विचारलं जातं की त्या नदीवरती कोणतं तीर्थक्षेत्र आलेलं आहे, बरोबर. हा एक मुद्दा महत्वाचा आलेला असतो. त्यासोबतच लक्षात घ्या पुन्हा त्याच ठिकाणी जर आपण म्हटलं की काय परत काय आठवतं का, हा जसं आपण उगम लिहिलेला आहे तसं त्या नदीचा शेवट विचारला जातं, त्याला मुख म्हटलं जातं की नदी समजा ही नदी कोणत्या महासागराला कोणत्या नदीला ज्या ठिकाणी जिथं मिळते ते ठिकाण म्हणजेच नदी मिळण्याचे ठिकाण. इतके मुद्दे तुमच्या एका नदीमध्ये यायला पाहिजे. कुठलीही पण नदी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तेव्हा त्या नदीमध्ये तुमचे हे ठिकाण जेव्हा येत आहे तुमच्या अभ्यासामध्ये हे जर मुद्दे येत आहे समजून घ्यायचं आपण राईट वेने जातो,